एसटी स्थानक परिसरात शनिवारी विद्युत तार कोसळून शॉर्ट सर्किटची घटना घडली। सुदैवाने इथे कुठलीही एसटी अथवा प्रवासी नव्हते, अन्यथा या ठिकाणी मोठा अनर्थ घडला असता। सोलापूर एसटी स्थानक परिसरात सध्या नूतनीकरणाची कामं हाती घेण्यात आली आहेत। मुख्य स्थानकासमोर सिमेंटच्या रस्त्याची कामं सुरू आहेत। त्यात पावसाळ्याचेही सध्याचे दिवस आहेत। अशात शनिवारी दुपारच्या सुमारास इथे विद्युत तार कोसळली। ही तार इथल्या खिळ्याला चिकटली। यातून शॉर्ट सर्किटची घटना घडली। एखादी फटाक्याची मोठी माळ लावली जावी अशा प्रकारानं ही तार जळत गेली। यामुळे एकच खळबळ इथं उडाली। दरम्यान स्थानक प्रमुख प्रभाकर शेळके, वाहन नियंत्रक मनोज मुदलियार आणि तारासिंग राठोड सीनियर क्लार्क यांनी तात्काळ डीपी कनेक्शन बंद केलं। ही घटना पुणे कोल्हापूरकडे जाणाऱ्या एसटी बसेसच्या फलाटावर घडली। नूतनीकरणाच्या कामानं हा फलाट बंद होता। इथे नेहमीच एसटी बसेसची प्रवाशांची मोठी गर्दी असते। अशा वेळी ही घटना घडली असती तर मोठा अनर्थच घडला असता। सुदैवानं रस्त्याच्या कामामुळे इथे एसटी आणि प्रवाशीही नव्हते, त्यामुळे दुर्दैवी घटना टळली। दुपारी 4च्या वेळेस साधारण 4च्या दरम्यान सोलापूर बसस्थानकावर MSCBची मेन वायर अचानकपणे तुटल्यामुळे मोठा अनर्थ घडला होता। पण देवाच्या आशीर्वादामुळे कुठलेही प्रवासी त्यामध्ये जखमी झाला नाही किंवा कुठलीही गाडी नसल्यामुळे कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे। साधारण घटना घडताना आम्ही लगेच MSCBला कॉल केला, पोलीस डिपार्टमेंटला कॉल केला आणि त्यांचं सहकार्य मिळालं आम्हाला। आणि त्यांनी लगेच मेन वायर बंद केल्यामुळे, मेन DP बंद केल्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। हे चालू असताना आम्ही सगळ्या स्टँडवरच्या कर्मचाऱ्यांनी मिळून आम्ही सगळे DP बंद केल्या आणि लोकांना आम्ही सगळ्यांना लगेच हाक देऊन सगळ्यांना सावरण्यास सांगितल्यामुळं खूप काय मोठा अपघात होण्याची शक्यता होती। ह्याच्यातनं देवाच्या एका आशीर्वादामुळे आम्ही आज सगळेजण वाचलेलो आहे। नाही, MSCBने आम्ही लगेच कॉल केला ताबडतोब त्यांनी येऊन DP लगेच बंद केले, त्यांनी शटडाऊन केलेलं आहे। त्यांचा मोठा हा सहकार्य मिळाल्यामुळे तर आज मोठी जीवितहानी होता वाचलेली आहे। आता ही वायर बहुतेक आम्हाला वाटते की हे जास्त शॉर्ट सर्किट झाला असावा किंवा जास्त एक लोड आल्यामुळे तुटली असावी।